गेल्या वर्षभरापासून जेलमध्ये असलेले सतीश उर्फ खोक्या भोसले आता जेल बाहेर आलेले आहेत आणि ढाकणे पिता पुत्रांना मारहाण प्रकरणी त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बॅटच्या मारहाण प्रकरणात त्यांना जामिनावर सोडण्यात आलेले ते सतीश उर्फ खोक्या भोसले माझ्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल? तुमची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे, तर एका प्रकरणामध्ये तुम्हाला जामिनावरती सोडण्यात आलेलं आहे। वर्षभर जेलमध्ये होतात, संपूर्ण तुम्ही पाहिलेलं आहे। जे सत्य आहे ते न्यायदेवतासमोर मांडण्यात आलं। न्यायदेवताच्या लक्षात आलं की हा सगळा प्रकार खोटा आहे आणि न्यायदेवतांनी शेवट आम्हाला जी न्यायदेवताकडून अपेक्षा होती ती अपेक्षा आम्हाला न्यायदेवताकडून मिळली। सत्याचा शेवट विजय झाला, एवढंच मी सांगतो। मात्र वर्षभर तुम्हाला जेलमध्ये राहावं लागलं, पाठीमागं काय घडलं ते तुम्ही सगळं आज बघितलेलं आहे, भावूक झालेला होतात। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरेश दस यांचं देखील नाव समोर आणलं गेलं, त्यांना देखील टार्गेट केलं गेलं, याच्याकडे कसं बघताय? जिल्ह्यात चाललेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला सगळ्या पूर्णपणे माहिती आहेत। जे जातीवाद भडकलेला आहे आणि मी एक भोसले आडनावाचा असल्यामुळं मला ह्या जाळ्यात ओढलं गेलं आणि हे जाणीवपूर्वक काही लोकांनी ओढलं गेलं आणि हे त्यांना माहीत असताना मी एक आदिवासी समाजाचा असून त्यांनी भोसले नावाचा फायदा घेऊन जातीचा कसा म्हणजे जातीवाद कसा पेटवता येईल जिल्ह्यात अशा काही 4-5 लोकांनी ते मिळून जाणीवपूर्वक केलेलं आहे। तुमच्या दरम्यानच्या काळामध्ये काही रील्स वगैरे व्हायरल झालेल्या होत्या, या कशा बघताना तुम्ही या रीलमुळे देखील तुम्हाला काही त्रास झालेला आहे? कारण हेलिकॉप्टर असेल किंवा एखाद्या शाळेमध्ये जाऊन असेल अशा रील व्हायरल झालेल्या होत्या, याकडे कसं बघताय तुम्ही? आता तुम्हाला हेलिकॉप्टरचा विषय सांगायचा म्हटलं तर हेलिकॉप्टरचा विषय असा आहे, माझ्या वडिलांची इच्छा होती हेलिकॉप्टरवर बसण्याची आणि जर मी एक मुलगा असून जर माझ्या वडिलांची इच्छा मी पूर्ण करत नसेल तर मग मी माझ्या बापांना किंवा जर बापाच्या इच्छा मुलगा पूर्ण करत नसेल तर मग त्या मुलाचा अर्थ करायला आणि राहायला विषय शाळेचा, तर शाळेमध्ये जाऊन तिथं चौकशी पूर्ण केली कालिका देवी विद्यालयामध्ये। तिथले 28 मुलींचे शाळेत येण्याचे प्रवेश बंद झालते। 28 मुलींचे का झालते? त्या मुलींना तिथं सतत मुलं छेडकाढीत होते, सतत मुलींना काहीतरी वेगवेगळ्या छेडकाडीमध्ये मुली येत नव्हत्या। मी त्या मुलींना विनंती केली की ताई तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा किंवा मग तुमच्या वडिलांना घेऊन पोलीस स्टेशनला जा। तर आमच्या खेड्यापाड्यातल्या मुली असल्यामुळं त्यांनी काय म्हटलं की जर आम्ही घरी सांगितलं तर आमचं शिक्षण बंद करून आमचं डायरेक्ट लग्न लावून देते। भाई आम्हाला तुमच्या पद्धतीने जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करा। आणि मी त्याच्यामुळे जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा आपल्या लेकीवाळीचे कोणी छेड काढू नका। मी वेगळं तिथं काही बोललेलं नाही। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर वाल्मिक कराडचं जे प्रकरण होतं किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हे प्रकरण घडलं आणि सुरेश दसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवल्यामुळे सुरेश दसांचा कार्यकर्ता कोणतं सतीश भोसले आहे म्हणून त्याच्यामुळे जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं होतं का? आता वाल्मिक अण्णा, मी त्यांना अण्णा म्हणतो, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत। त्यांचं प्रकरण हा खूप वेगळा विषय आणि माझं प्रकरण हे जाणीवपूर्वक केलेलं आहे। म्हणजे त्यांचं प्रकरण काय आता हे चालू आहे, ज्यावेळेस न्यायालयाने त्यातली काही सुनावणी करेल त्यावेळेस आपल्याला खरं काय सत्य पुढे येईल। नाही, माझं म्हणणं असं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश दसांनी आवाज उठवला आणि तुम्ही त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे तुमचं प्रकरण समोर आलं, मग त्यांना टार्गेट करण्यासाठी तुम्हाला टार्गेट केलं होतं का? हे सगळं तुमच्या समोरच आहे ना, मला सांगण्याची काय आवश्यकता आहे? सगळ्या दुनियाला समजतंय ना काय केलं ते। संपूर्ण बघितलेलं आहे, ग्लास हाऊस होतं हे देखील तुमचं उद्ध्वस्त झालेलं आहे। वर्षभरामध्ये तुमच्या कुटुंबियाने सगळे सहन केलेलं आहे, आज तुमची काय भावना नेमकी? माझी एवढीच भावना आहे, आदिवासी मला वाटते बरेच काही इथं अधिकारी येऊन गेले, मुंबईचे मिश्राजी येऊन गेले, ते म्हणले बाबा त्यांना घरांची सुविधा करा द्या, त्यांना जे आहे त्यांची म्हणजे राहण्याची सुविधा करा। पण मला वाटत नाही इथं काही ते फॉरेस्टवाल्यांची काही इच्छा नाही आहे आम्हाला राहून द्यायची। आम्ही आता बघू देवेंद्रजीकडे जाऊन न्याय मागू, आमचं जे न्याय देवतांचे जे करायचं होतं ते न्याय दिलेलं आहे। आता देवेंद्रजीकडे जाऊन आम्ही न्याय मागू की आता आमच्या कुटुंबाला राहण्यासाठी कुठं निवारा पाणी करून द्यावा। आज संपूर्ण मित्रांचा गाराडा आहे तुमचं, तुम्हाला भेटतायत मित्र येऊन त्या ठिकाणी तुमचं हे करतायत, कसं बघताय संपूर्ण गोष्टीकडे? मित्र हा नाता असा आहे साहेब की ते पूर्ण माझ्या सुखादुखासोबत होते आणि माझ्या सुखादुखासोबत असताना त्यांनी मला खूप मदत केली आणि आज मी सुटून आलो ते त्यांना खूप आनंद झाला। त्याच्यामुळे मला सगळे मित्र कंपनी भेटायला लागली। वर्षभरामध्ये जे काय घडलं हे सर्वांनी बघितलेलं आहे, मात्र आज सत्याचा विजय झालेला आहे आणि न्यायालयाने मला एकानं दिलासा दिलेला आहे। माझा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, असं सतीश भोसले यांनी सांगितलेलं आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, शिरूर कासार, बीड।